त्रिपुरारी पौर्णिमा हा त्रिपुरासाच्या वधाचा विजयोत्सव. वैकुंठ चतुर्दशीचा दुसरा दिवस त्रिपुरी पौर्णिमा या नावाने साजरा केला जातो. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्रिपुर वात कशी लावावी, वाती कितीच्या पटीमध्ये लावाव्यात हे पण आपण पाहणारच आहोत. त्रिपुर राक्षसाचं प्रतीक म्हणून किती वाती पेटवल्या जातात हे आजच्या आपण व्हिडिओमध्ये, त्याचबरोबर कुठल्या मंत्र स्तोत्राच्या उच्चाराने हवन करायचं आहे, त्याचबरोबर आपल्याला महादेवाच्या या दिवशी कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत त्या पण आज आपण पूर्ण पाहून घेऊयात. 26 नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमा अर्थातच त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केलेला आहे. त्या विजय सोहळ्याची ओळख या पौर्णिमेला मिळालेली आहे आणि ती त्रिपुरी तसेच त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखली जाऊ लागली. चातुर्मासातील 4 महिने भगवान विष्णू शेष सागरात विश्रांती घेत असल्याने त्यांच्या वाटणीचा कारभार महादेवांनी आपल्या हाती घेतलेला होता. त्याच वेळेस त्रिपुरासुर नावाचा दैत्य पृथ्वीवरती हाहाकार माजवत होता. ब्रह्मदेवांकडून वरदान मिळाल्यामुळे तो उन्मत्त बनला होता. त्याला नियंत्रणात आणण्यासाठी, त्याचा नायनाट करण्यासाठी सर्व देवतांचा समूह महादेवांकडे आला. तेव्हा महादेवांनी त्रिपुरासुर नावाच्या दैत्याचं पारिपत्व केलं आणि त्याचा वध करून भगवान विष्णूंची भेट घेतली. तसंच 4 मासांचा कार्यकाल संपन्न करून किंवा संपवून वैश्विक व्यवहाराची सूत्र विष्णूंच्या हाती सोपवून महादेवांनी तपश्चर्येला जाण्यासाठी प्रयाण केला. हरिहराची ही भेट अविस्मरणीय ठरली. म्हणून या दिवशी जो नरनारी या दोहोंचे स्मरण करून बेल, तुळस वाहील, श्रद्धेने प्रार्थना करेल त्याला मरणोत्तर वैकुंठ प्राप्ती होईल असा आशीर्वाद महादेवांनी दिला. म्हणून वैकुंठ चतुर्दशी पाठोपाठच त्रिपुरारी पौर्णिमा हे दोन्ही सण दिवाळीसारखे साजरे केले जातात. देवांची परस्पर भेट आणि आनंद सोहळा देव दिवाळी म्हणून साजरीही केली जाते. त्रिपुरारी पौर्णिमेला चातुर्मासाची सांगता होते. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे वैकुंठ चतुर्दशीला विष्णूंची सहस्रनाम घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पानं अर्पण केली जातात. इतर वेळी शंकरांना बेल आणि विष्णूंना तुळस वाहतो, परंतु या वेळी आगळं वेगळं महत्त्व म्हणून ही पूजा अशा पद्धतीने केली जाते. त्रिपुरारी पौर्णिमेला त्रिपुर प्रकारची वात करून शंकरासमोर दिवा लावला जातो. तसंच घरात, मंदिरात शेकडो दिव्यांची रोषणाई केली जाते. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहून घेणार आहोत की वाती कितीच्या पटीत लावायच्या आहेत. तर आपल्याला या दिवशी त्रिपुर राक्षसाचं प्रतीक म्हणून 750 त्रिपुर वातींचं आपल्याला मंत्रोक्त हवन करायचे आहे. तसेच त्रिपुरवात हवनाचा मुहूर्त पण आपण पाहूयात. त्रिपुरवात कशी लावावी, कोणता मंत्र म्हणावा हे पण आपण पूर्ण आज जाणून घेणार आहोत. प्रथम बघूया त्रिपुरारी पौर्णिमेचा मुहूर्त. यावर्षी कार्तिक पौर्णिमेचा प्रारंभ 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 3:55 आणि तिची समाप्ती होईल 27 नोव्हेंबर रोजी 2:47. उदय तिथीनुसार 27 नोव्हेंबरला पौर्णिमा आहे. परंतु त्रिपुरारी पौर्णिमेचे जे पूजन आहे ना, प्रदोष समयी म्हणजे संध्याकाळी लावली जाते. काही महिला दुपारी वाती लावतात, पण ही सेवा आपल्याला आहे ना संध्याकाळी प्रदोष समयी करायची असते. म्हणून 26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी आपल्याला त्रिपुर वाती लावायच्या आहेत. ज्यांना 26 नोव्हेंबर रोजी रात्री त्रिपुर वातींचे हवन करायला जमणार नाही, त्यांनी 27 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी त्रिपुर वातींचं हवन करावं. किंवा काही महिलांना जर पिरियड्स असतील तर त्यांनी पौर्णिमेच्या नंतर एखादा दिवस गाठून प्रदोष काळामध्ये वाती जाळल्या तरी चालतील, हवन केलं तरीही चालतील. हवन करताना मंत्र साधना आवश्यक असते. नुसते उठले आणि वाती घेऊन जाळत सुटलात तर काहीच उपयोग नाही आहे. हवन करताना मंत्रोच्चार पण केला पाहिजे. या वाती तुम्हाला आहेत ना आता मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होऊन जाणार आहेत. आणि जरी या वाती बाजारात उपलब्ध नाही झाल्या तरी या वाती आपण घरी देखील बनवू शकतोय. या दिवशी म्हणजे त्रिपुर पौर्णिमे दिवशी आपल्याला भगवान शिवांचं पूजन करायचं असतं. तुमच्याकडे जर पिंड असेल तर पिंडीवरती अभिषेक करायचा आहे. तुम्हाला जर रुद्राभिषेक जमला दिवसभरामध्ये केव्हाही केला रुद्राभिषेक तरीही चालेल.
रुद्राभिषेक सेवा थोडी मोठी असते आणि दुसऱ्या पद्धतीने पण अभिषेक कसा करावा हे पण मी सांगेल. त्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. तुम्हाला जर दिवसभरामध्ये सेवा करणं शक्य नाही झालं तर ही सेवा पूर्णपणे तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये जरी केली तरीही चालणार आहे. तर या ज्या वाती आहेत ना, रविवारी सकाळी म्हणजे ज्या दिवशी पौर्णिमा लागणार आहे त्या दिवशी सकाळी, म्हणजे ज्या दिवशी आपल्याला त्रिपुरवात हवन करायचं आहे त्या दिवशी सकाळी तुपामध्ये भिजत ठेवा. प्रदोष काळामध्ये म्हणजे 5:30च्या नंतरनं पूजेला आपल्याला सुरुवात करायची आहे. प्रथम काय करायचं, देवघरामध्ये तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. नंतरनं एक चौरंग घ्यायचा, त्यावरती एखादं वस्त्र म्हणजे सफेद वस्त्र असेल तर सफेद वस्त्र अंतरा कात्रा आहे ना, आपल्याला महादेवाच्या पूजेची मांडणी करायची आहे. त्याच नंतरनं गणेश बाप्पांची पूजन करायचं आहे. म्हणजे तामणात गणपती बाप्पांना घ्यायचं, गणपती बाप्पांना पाण्याने व पंचामृताने अभिषेक घालायचा. देवांपुढे एक पाट ठेवलेला आहे आपण, त्यावरती थोडेसे अक्षता ठेवायच्या आणि गणपती बाप्पांची मूर्ती तिथे विराजमान करायची. नंतर ना शिवलिंग घ्यायचं, शिवलिंग तामणात ठेवून द्यायचं. ज्यांच्याकडे शिवलिंग नाही त्यांनी महादेवांच्या स्मरणास्तव तुम्ही सुपारी जरी घेतली तरीही चालेल, तर ती तामणामध्ये ठेवून घ्यायची. भगवान शिवाला शुद्ध पाण्याने, पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक घाला. अभिषेक नुसता ओम नमः शिवाय किंवा शिव अष्टोत्तर नामावलीने करावा. तुम्हाला जर या दिवशी बेलपत्र उपलब्ध झाले तर अवश्य तुम्ही बेलपत्र व्हा, फुलं व्हा, पिंडीला भस्म लावा, स्वतःच्या कपाळी पण भस्म लावा. अशा रीतीने प्रदोष समयी पूजा करावी. नंतर हवन करावं. हवनासाठी आपल्याला साहित्य काय लागेल, आपल्याला हवनकुंड लागणार आहे. हवनकुंड जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लोखंडी कढई, तवा घेतला किंवा घमेलं घेतलं तरीही चालेल. त्यानंतर ना आपल्याला ज्या आपण तुपामध्ये 750 त्रिपुरारी वाती भिजत ठेवलेल्या होत्या तर त्या घेऊन ठेवायच्या आहेत. फक्त प्रथम ज्या ठिकाणी आपण हवन करणार आहोत तर शक्यतो आपण आहे ना, आपले तोंड पूर्वेकडे येईल अशा प्रकारे हवन करायचे आहे. प्रथम जमिनीची पूजा करून घ्यायची, म्हणजे जिथे आपण हवन कुंड ठेवणार आहे ना त्या जागेवरती ती जागा स्वच्छ करून घ्यायची. तिथं हळदी, कुंकू, अक्षता, फूल व्हायचे आणि नंतरनं तिथं हवनकुंड ठेवून द्यायचं. हवनकुंडाची देखील हळदी, कुंकू, अक्षता, फुले वाहून पूजा करायची. नंतर त्रिपुरवाती हवनकुंड ठेवून द्यायच्या. हवनकुंडावरती त्रिपुरवाती ठेवल्याच्या नंतरनं हवनकुंड आपल्याला डायरेक्टली केव्हाही माचीसने प्रज्वलित करायचा नसतो. तर काय करायचं, त्या वातींवरती कापूर ठेवायचा आणि देवघरामध्ये जो तुपाचा दिवा लावलेला आहे ना त्यांनी हा हवनकुंड प्रज्वलित करायचा. मग तुम्ही उदबत्तीने प्रज्वलित केला तरी चालेल किंवा डायरेक्टली कापुराने जरी प्रज्वलित करून घेतला तरीही चालेल. तर या त्रिपुरवाती का जाळतात? त्रिपुर दैत्याचं प्रतीक म्हणून त्रिपुरवाती पौर्णिमेच्या दिवशी हवन केलं जातं. देवांप्रमाणेच आपल्या संकटांचं निवारण व्हावं, चांगल्या व निरोगी आयुष्याची प्राप्ती व्हावी म्हणून त्रिपुर पौर्णिमेला वातींचं हवन केलं जातं. तसंच आपल्या जीवनातील अंधकार दूर होऊन आपलं जीवन प्रकाशमय व्हावं म्हणून या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरात किंवा आपल्या घरामध्ये दीपदान केलं जातं. म्हणून आपण प्रत्येकाने या दिवशी त्रिपुर वातींचं हवन करायचं आहे. हवन सुरू असताना काही मंत्रांचं आपण पठण करून हवन करायचं आहे. नुसतं हवन चालू केलं आणि आपल्या कामात व्यस्त झालं हे बिलकुलही योग्य नाही आहे. काही महिलांना माहिती असतील मंत्रोच्चार, काही माझ्या ताई, दादा असे पण आहेत की ते आत्ता नवीनच सेवेत आलेले आहेत, त्यांना याविषयी माहिती नाही आहे. तर नक्की तुम्ही तुपाच्या वाती बनवून ठेवा. हवनकुंड मी सांगितलं तसं प्रज्वलित करा आणि कोणते मंत्रोच्चार आपल्याला बोलायचे आहेत हे तुम्ही आहे एका पेपरवरती लिहून घ्या. म्हणजे तुम्हाला खूप त्रासदायक होणार नाही की तुम्ही ज्यावेळेस ही सेवेला सुरुवात करसाल प्रत्येक वेळेस माझा व्हिडिओ बघावा लागेल. त्याच्यासाठी काय करा, वही आणि पेपर घेऊन बसा. जो मंत्र मी सांगत आहे किती वेळा बोलायचा, कोणता बोलायचा, तर तो एका पेपरवरती लिहून घ्या आणि तसा तुम्ही बोला. तर सर्वात प्रथम आपल्याला एक मंत्र कोणता बोलायचा आहे, श्री स्वामी समर्थ नमः. नमः बोललं की स्वाहा बोलायचं आणि स्वामींचा हा मंत्र बोलायचा आहे, स्वाहाकार करायचा आहे. स्वाहा बोललं की तुपाची आहुती अग्नीमध्ये द्यायची असते. तर हा मंत्र आहे ना तुम्ही 11 वेळा किंवा 21 वेळा बोलू शकताय. दुसरा मंत्र आहे महामृत्युंजय मंत्र. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुक्मियो बंधनात मृत्यू मोक्ष यमामृतात.
हा मंत्र आहे दुसरा. तर हे बोलल्याच्या नंतरनं स्वाहा बोलायचं आणि नंतरनं तुपाची आहुती द्यायची. स्वाहा बोलून तुपाची आहुती द्यायची. तर हा मंत्रसुद्धा 11 किंवा 21 वेळा तुम्ही बोलू शकताय. यानंतर तिसरा मंत्र आहे ओम श्री त्रिपुरांतकाय नमः स्वाहा. हा पण मंत्र आपल्याला 11 वेळा बोलायचा आहे. परत एकदा सांगते. ओम श्री त्रिपुरांतकाय नमः आणि स्वाहा आणि तुपाची आहुती द्यायची. तर हे 3 मंत्र आपल्याला बोलायचे आहेत. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या नावाने सुद्धा स्वाहाकार करू शकताय किंवा तुम्हाला गायत्री मंत्राच्या उच्चाराने जरी स्वाहाकार करायचा असेल तरी तुम्ही करू शकताय. तर हे झालं आपलं हवन. हवन केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता दूर होत असते, घरामध्ये शांती प्रस्थापित होत असते आणि मग आपल्याला ज्या समस्या असतात त्याचे आपोआप निवारण होत असते. हवन झाल्यानंतर हवनकुंड तसा शांत होऊन द्यायचा आणि तुम्हाला गडबड होईल की आता खूप धूर झाला आहे घरामध्ये, याला बाहेर ठेवावे. तर तसं करू नका. वाटलंच तर 5 मिनटं तुम्ही बाहेर बसा. हवनकुंड घरामध्ये शांत होऊन द्या. हवनकुंड शांत झाल्याच्या नंतरनं हवनाची राख त्या दिवशी नका टाकू. दुसऱ्या दिवशी काय करायचं, घराच्या अवतीभोवती सर्वत्र ही राख टाकून द्यायची. तुम्ही सर्वांनी कपाळी थोडी थोडी लावायची आणि महादेवाच्या पिंडीला सुद्धा ही राख लावून द्यायची. पूजा मांडणी दुसऱ्या दिवशी उचलायची. दुसऱ्या दिवशी आहे सोमवार. तुम्ही सोमवारी जरी महादेवाचा अभिषेक केला तरीही चालेल. काही कारणास्तव तुम्हाला रविवारी त्रिपुरारी वात प्रज्वलित करायला नाही झाली, हवन करायला नाही झालं, तुम्ही सोमवारी या सेवा केल्या तरीही चालेल. आणि ताई आम्हाला पिरियड्स आहेत, आम्ही काय करू? तुम्हाला म्हणजे तुमचे जे काही मोजण्यातले दिवस असतील ते दिवस तुमचे झाल्याच्या नंतरनं तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल. फक्त हवनकुंड प्रज्वलित केलं तरी चालेल आणि महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक नाही केला त्यावेळेस तरी चालेल. नाही तर तुम्हाला वाटेल की पूर्ण अशी सेवा करावी लागेल का, तर तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक नाही केला तरी चालेल आणि केला तरी अतिउत्तम. तुम्हाला जर वाटलं तर अभिषेक करावा तर नक्की करा, काहीच हरकत नाही. तर हवन असं करायचं आहे. तर माझ्या मते आवर्जून तुम्ही 750 वाती अगोदरच आणून ठेवा. जर काही कारणास्तव तुम्हाला त्रिपुरारी वात भेटली नाही, काय होतं ना मार्केटमध्ये बंडलच भेटून जातो 750 वातींचा. जर तुम्हाला काही कारणास्तव नाही भेटल्या तर तुम्ही काय करा, आपल्या ज्या म्हणजे स्टोअरमध्ये कुठंतरी एखाद्या बघा छोटे छोटे वातींची पॅकेट भेटत असते. फक्त तुम्हाला जास्त पॅकेट आणावी लागतील. तुम्ही ते पॅकेट्स आणून 750 वाती जरी केल्या तरीही चालेल. तुम्ही एखाद्या मंदिरात जाऊन जरी ही सेवा केली तरीही चालेल. एखाद्या म्हणजे महादेवाच्याच मंदिरात जावा, तिथे जाऊन जरी वाती प्रज्वलित केल्या तरीही चालेल. वाती प्रज्वलित करणं म्हणजे प्रत्येक वात प्रत्येक एका दिव्यात लावणे असं नाही हा. फक्त ते मी सांगितलं हवनामध्ये प्रज्वलित करायचं हवनकुंड, तसं तुम्ही करू शकताय. फक्त काय होईल ना, तुम्हाला टाईम जास्त लागून जाईल. तर घरी जर तुम्ही ही सेवा केली तर ते हवनकुंड म्हणजे तुमची जी सेवा झाली हे झाल्याच्या नंतर तुम्ही तुमचं काम करू शकताय. पण ज्यावेळेस तुम्ही मंदिरात जासाल, ही सेवा करसाल, तर हवनकुंड पूर्णपणे शांत झाल्याशिवाय तुम्ही घरी येऊ शकत नाही. महिला काय करतात, जर ताई आम्ही हवनकुंड इथून पाठीमागे आम्ही आहे ना या वाती महादेवाच्या मंदिरात जाऊनच प्रज्वलित केलेले आहेत. तुम्ही असं सांगताय. बरं ताई, बरोबर आहे तुम्ही जातात, पण काय होतं ना, आपण ज्यावेळेस मंदिरामध्ये जातो त्यावेळेस आपण दूध पण बरोबर घेऊन जात असतो ती हवन शांत करण्यासाठी. तर हवन आपण शांत करतो, पण त्यापासून मला सांगा राग भेटते का हो? जे आपण भस्म महादेवाला लावणार आहोत तशी राग भेटते का? माझ्या मते दूध टाकल्यावरती ते मिश्रण कडक होत असेल असं माझं म्हणणं आहे. का तर मी आजपर्यंत केव्हाही मंदिरात जाऊन ही सेवा केलेली नाही. ही सेवा मी घरातच केलेली आहे. तर तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल ना त्या पद्धतीने तुम्ही करा. महादेवाच्या मंदिरात केलं तरी अतिउत्तम असतं, काहीच हरकत नाही आहे. तुम्ही ही सेवा आहे तुम्ही घरी करा, तुम्ही मंदिरात जाऊन करा, ही स्वतःसाठीची सेवा आहे. तर चलात मग माझ्या मते तुम्हाला आजची माहिती त्रिपुरवाती त्याचबरोबर त्रिपुरारी पौर्णिमेची पण माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. आय होप तुम्हाला आजची माहिती आजचा व्हिडिओ पण आवडला असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. आणि जर कोणी चॅनेलवरती नवीनच आलेले असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.